नाही मॅम, ते म्हणजे आता कॉलेजला जायचं तर मग असं थोडंसं क्युरिओसिटी व्हायची का नवीन सब्जेक्ट आहे, छान छान शिकायला भेटेल. मग तिथे कॉलेजचे लेक्चर करून मग ऍट दी एंड मग सगळं डोक्यावरनं जायचं. मग मंथलीची टीचिंग मेथड माहित होती ना, म्हणजे थोडंसं असं एक्साइटमेंट व्हायची, आता मॅम शिकवणार तो, म्हणून मी ते बसून जायचो टायमावर. म्हणजे 1 तासामधला 1 पण मिनिट नको वेट करायला. नो मॅम, ऑनलाईनचं म्हणजे नाही ना, आता कॉलेज 5 कॉलेज करून मग ते ऑनलाईनला बसणं ते सोपं जातं. म्हणजे तो माइंडसेट तो प्रिपेअर असतो ऑनलाईनचा. आणि तसंही मला सेकंड इयर पासून सवय मॅम, म्हणजे ऑनलाईनचा बॅरियर नसतो मॅम, फक्त ते टीचिंग मेथडवर असतं फक्त. एक्झॅक्ट. आता म्हणजे तेच. बाकीच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही ऑनलाईनच्या बाबतीत, की हा ठीक आहे काय केलं पाहिजे? कारण त्यांच्या माइंड मध्ये असं असतं की ऑनलाईनचं काही खरं नाही. नाही मॅम, असं ते मीच असतं ते. आता ते ट्राय करणार नाही तर मग त्यांना म्हणजे ते कसं काय जाणवणार का ते असं पण असतं. ऍटलीस्ट त्यांनी तो इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे पहिला थोडा. आता 2 लेक्चर, डेमो लेक्चर त्यांचा आता ते त्यांच्या अंडरस्टँडिंग वर आहे, त्यांना ते अंडरस्टँड होतंय का नाही. करेक्ट. करेक्ट. आपण आधी प्रेडिक्ट नाही करू शकत ना, का नाही समजत म्हणजे नाही समजत. आता मी पण प्रेडिक्ट केलं असतं, मला मॅथ्स नाही देत मी ट्राय नसतं केलं तर मग मॅथ्स थोडी घेतलं असतं. ऍक्च्युली ही खरी हे की आपण पण किती समजून घेतो त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. नॉट की दरवेळी आपण तर समोरच्याला नाही का बोलतच राहतो की नाही आपल्याला कळतच नाही किंवा याला समजवताच येत नाही. पण आपल्याला पण तिथे हातभार असतो की यार मी किती समजून घेतोय किंवा मी किती प्रयत्न करतोय. तर त्या बाबतीत मी सांगेल, हेमंत तू 100% प्रयत्न केला समजून घेण्याचा, म्हणून तुला ते वेळेत आणि लवकर कळलं. आणि हीच लर्निंग मेथड जर तू लाईफ टाइम ठेवली ना, तुला कधीच काही प्रॉब्लेम